नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्याचा कधी विचारही केला नव्हता. कारण कशा पद्धतीने समरच्या समोर सत्य येणार आहे. समर जेव्हा आता अधीराला घ्यायला गेलेला आहे, तेव्हा त्याच्या समोर ह्या गोष्टी कशा पद्धतीने उघड होणार आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि मल्लिकाची मात्र वाट लागणार आहे, कारण मंदा आणि अधीरा दोघीही समरला ती गोष्ट सांगणार आहेत. तेव्हा मात्र समरच्या पायाखालची जमीन सरकणार आहे. आणि अधीरा तिथे किती खुश आहे, स्वानंदीचे बाबा अधीराची किती काळजी घेतात हे सुद्धा समर स्वतः डोळ्यांनी पाहणार आहे. आणि अधीरा सुद्धा ते सांगणार आहे, कारण समरचा अधीरावरती पूर्ण विश्वास आहे. त्याला खात्री आहे की अधीरा जे काही बोलत आहे ते पूर्णपणे खरंच आहे, कारण अधीरा कधीच खोटं बोलत नाही. या गोष्टीची जाणीव समरला आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे स्वानंदीची आता तयारी झालेली असते. सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवणं, सगळ्यांना ते वाढणं, सगळेजण खात आहेत ह्या गोष्टी पाहणं, हे सगळं स्वानंदी करत असते. खरं तर स्वानंदीने बनवलेला नाश्ता हा समरलाही आवडलेला असतो आणि त्यासोबतच तो नाश्ता इकडे अर्पिता आणि त्याचबरोबर अंशुमनला सुद्धा आवडलेलं असतं. ते दोघं सुद्धा म्हणत असतात की हो, खरंच खूप छान झालेलं आहे, आणि ते दोघंही आवडीने तिथे खात असतात. आता मात्र मल्लिकाची वाट लागलेली असते. मल्लिकाला कळत नसतं की हे सगळं काय आहे, म्हणजे हे दोघं पण तिची बाजू काय घेत आहेत असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र ती आजी पाहत असते. मल्लिकाच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आजीच्या लक्षात आलेले असतात आणि आजी म्हणत असते की नाही, ह्या मल्लिकाचं काहीतरी वेगळं सुरू आहे हे आजीच्या लक्षात येतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अधीराची धावपळ चाललेली असते. अधीराने सगळी तयारी केलेली असते. काय न्यायचं काय नाही न्यायचं अशा बॅगा भरलेल्या असतात आणि मोठ्याच्या मोठ्या 3 बॅगा घेऊन अधीरा निघालेली असते. अधीराच्या त्या 3 बॅगा भरलेल्या पाहून आता तिला लगेचच विचारते ती म्हणजे मंदा. मंदा म्हणते हे सगळं काय आहे आणि एवढं साहित्य घेऊन कुठे चाललीस आणि कसं घेऊन जाणार आहे हे सगळं. तेव्हा ती म्हणते की नाही, पिंट्या दादा येणार आहे ना मला घ्यायला, असं ती सांगू लागते. आणि जेव्हा पिंट्या दादा येणार आहे म्हणते तेव्हा मात्र तेवढ्यात दारातच तिथं पिंट्या दादा आलेला असतो. आणि त्याचबरोबर पिंट्या दादा आलेला पाहून तिला तर खूपच बरं वाटलेलं असतं. आणि ती म्हणते की बघितलं का, आलाय ना पिंट्या दादा. आता पिंट्या दादा तर तिचा आलेला आहे, परंतु स्वतः समर आलेला असतो. त्याचवेळी लगेचच मंदा उठते, सँडविच खात असते, ते बाजूला ठेवते, समरसाठी पाणी देते. तेव्हा समरला ती सांगते की उकळलेलं आहे पाणी. तेव्हा इकडे अधीरा म्हणते की हो पिंट्या दादा, खूप चांगलं आहे आणि आम्ही ते उकळून वगैरे तांब्याच्या भांड्यात ठेवतो, ते चांगलं असतं पिण्यासाठी. आणि हे अधीराच्या तोंडून ऐकून समरला तर धक्काच बसलेला असतो. तेव्हा इकडे मंदा म्हणते की मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्त्याचं बनवते. त्यावेळेस अधीरा म्हणते की नाही पिंट्या दादा तू बस, तुला माहिती आहे का, बाबांनी ना आज ॲव्होकाडो सँडविच बनवले आणि खूप छान बनवले. आणि समर पाहतो तर स्वतः स्वानंदीचे बाबा तिथे किचनमध्ये उभे आहेत आणि सँडविच बनवत आहेत, सगळ्यांचे लाड पुरवत आहेत, सगळ्यांना हौसेनं ते देत आहेत. आणि तेव्हा मात्र ते म्हणतात की हा समर साहेब बसा तुम्ही, तुमच्यासाठीही मी सँडविच आणतो, असं सांगून ते समरला बसायला सांगतात. आता समर खाली बसले, तिथं नाश्त्यासाठी बसतो. सुरुवातीला तो नाही म्हणत असतो, कारण मी ऑलरेडी घरी डोसा बनवलेला तो खाऊन आलेला आहे. तेव्हा बाबा म्हणतात स्वानंदीने बनवलेला का. तेव्हा समर सांगतो की हो, खरंच छान झालेला होता. ते ऐकून अधीराला तर धक्का बसलेला असतो. आणि मग बाबा सँडविच देतात आणि समर जेव्हा ते सँडविच टेस्ट करतो, कारण अधीराचा हट्टच असतो की नाही दादा तुला ते टेस्ट करावंच लागेल, खूप सुंदर बनवलेलं आहे ते, असं ती सांगू लागते. आणि जेव्हा बाबा ते सँडविच टेस्ट करतात तेव्हा मात्र ते अप्रतिम झाले असं बाबांनी बनवलेल्या सँडविचला इकडे समर सांगत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता तिथे समर मंदाला म्हणत असतो की जर काही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला काही पैसे हवे असतील तर तुम्ही मला सांगत जावा, तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता. तेव्हा अधीरा म्हणते आम्हाला नाही आहे गरज पैशांची, आमचं व्यवस्थित सुरू आहे. तेव्हा समर म्हणतो की नाही, आत्ता जागरण गोंधळाच्या वेळेस 15 लाख रुपये घेतलेले आहेत ना काकूकडून. तेव्हा अधीरा म्हणते कुणी घेतलेत 15 लाख रुपये. तर तो सांगतो की रोहनच्या आईने. तेव्हा मात्र इकडे अधीरा म्हणते नाही, कारण अधीराला माहिती आहे की मंदाचा स्वभाव कसा आहे. असं काही मंदा केलं तर ती सगळ्यांच्या समोर बोलून दाखवत असते, आणि जर 15 लाख रुपये घेतलेले असतील तर तिने सगळ्यांच्या समोर कांगावा केलाच असता. तेव्हा बाबा म्हणतात काय, मंदा तू 15 लाख रुपये घेतलेले आहेत का. तेव्हा ती म्हणते नाही हो, नाही घेतलेले मी.
आणि मग समर म्हणू लागतो, हो का, नाही पण मी तुम्हाला एक सांगतो की इथून पुढे तुम्हाला जर पैसे हवे असतील ना तर तुम्ही मला सांगत जावा. तिकडे काकूला वगैरे मागण्याची गरज नाही आहे, कारण मी माझ्या अधीरासाठी काहीही करायला तयार आहे. आणि त्याचबरोबर मी अधीरासाठी जी मदत करायला गरज पडते ती सगळं करायला मी तयार आहे, असं इकडे सांगितलं जातं. त्याचबरोबर आता समरच्या लक्षात येतं की काय गोंधळ झालेला आहे. मग समर अधीराला म्हणतो की खरंच नाही घेतलेले, म्हणजे तेव्हा अधीरा म्हणते की हो खरंच नाही घेतलेले. आणि अधीरा स्पष्ट करून सांगते. आता मग समर आणि अधीरा दोघं निघालेले असतात. इकडून स्वानंदीला घेऊन आता रोहनसुद्धा निघालेला असतो आणि दोघंही ते स्कूटरवर येत असतात, तर हे दोघं गाडीने चाललेले असतात. तेव्हा मात्र अधीराला दिसतं रस्त्याच्या त्या बाजूला रोहन आणि स्वानंदी येत आहेत. तेव्हा अधीरा म्हणते की रोहू, असं करत ती आवाज देते आणि समरने त्या क्षणी गाडी थांबवलेली असते. आणि मग अधीरा धावतच रोहनला भेटायला जाते. ती म्हणते की खरंच मला ना वाटलं नव्हतं की आपली भेट होईल असं, म्हणजे मला खूप बरं वाटलेलं आहे. आता मी माहेरी चालले ना. आणि मग ती जाऊन त्याला घट्ट मिठी मारते. आणि समर स्वानंदी दोघंही या दोघांचं एकमेकांवरती असलेलं प्रेम पाहत असतात. अधीराचा अगदी हट्ट असतो तो, म्हणजे ती म्हणत असते की मला ना एक विचारायचं आहे, पिंट्या दादा तुम्ही दोघं हक करणार नाही आहे? आणि समर पाहतच राहतो. समरला धक्का बसलेला असतो. तेव्हा स्वानंदी पण पाहत राहते. दोघंही एकमेकांकडे पाहून हसत असतात, थोडीशी अशी स्माईल देत असतात, दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा मात्र आता इकडे समर आणि स्वानंदी येतात आणि दोघंही हातात हात देतात, कारण अधीराच्या समोर असं वेगळं काही घडायला नको आहे. कारण तिला जर कळलं तर अजूनही आपल्यामध्ये भांडणं आहेत, तर तिला वाईट वाटेल, ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि म्हणून त्या दोघांनी हात मिळवलेला असतो आणि दोघंही निघतात. त्यानंतर आता इकडे मल्लिका आणि त्याचबरोबर अर्पिता बोलत असतात. एकदा का अधीरा घरी आली की तिला ना खूप जाणवू द्यायचं की आपण इथे काय करतोय आणि तिच्या घरी तिची अवस्था काय आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे समोर आणायच्या आहेत, असं ती सांगत असते. म्हणजे ती म्हणते माझ्यासाठी कधी काही केलेलं नाही आहे आणि तिच्यासाठी एवढं सगळं करायचं आहे, कोण आहे महाराणी? ती म्हणते अगं बरोबर आहे, तुझ्यासाठी काही केलेलं नाही आहे, पण तुझं घर चांगलं आहे, श्रीमंत घरात दिलं आहे, तिला कळू दे ना. कारण तिनं एवढ्या लाईफस्टाईलमध्ये राहिलेली आहे, लाईफस्टाईलमध्ये, आणि आता ती कोणत्या घरात गेली माहिती आहे ना तुला, म्हणून हे सगळं करायचं आहे. अर्पिता म्हणते की ठीक आहे. खरं तर अर्पिताला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते, तिला राग आलेला असतो, कारण माझ्यासाठी कधीच ममाने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या नाही आहेत, पण अधीरासाठी करायचं म्हटलं की तिची फुल तयारी असते. ही गोष्ट काही तिला आवडत नसते. आता अधीरा आणि समर दोघंही येतात. ते दोघं आलेले असतात. तेव्हा मात्र आता घरामध्ये एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. अधीरा मात्र खूप खुश असते. समरने खूप छान असं स्वागत केलेलं असतं, घरात तिचं छान असं वेलकम झालेलं असतं. आणि मग ती म्हणत असते बरोबर आहे, आता कसं अधीरा तुला छान वाटत असेल ना इथं आल्यावर, मोकळं मोकळं, नाही त्या घरात तुला सपोकेट होत असेल ना? तेव्हा अधीरा म्हणते की हो होतं मला तिथं सपोकेट, पण आम्ही सगळेजण खूप आनंदाने राहतो. माझी सगळेजण खूप काळजी घेतात, आईही काळजी घेतात आणि सगळेच काळजी घेतात, कधीच आम्हाला तिथे प्रॉब्लेम येत नाही आहे, असं जेव्हा अधीरा सांगत असते. तेव्हा आजी आणि समर पाहत राहतात. मल्लिका मात्र जाणून बुजून तिला काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करत असते. ही गोष्ट मात्र आजीच्या आणि समरच्या दोघांच्याही लक्षात आलेली असते. त्या दोघांकडेही जेव्हा पाहिलं जातं तेव्हा त्या दोघांना कळतं की मल्लिका जाणून बुजून अधीराला हे सगळं बोलत आहे आणि अधीराला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा मात्र अंशुमन तिथं असतो आणि मग इकडे अधीरा म्हणते की कसं आहे माहिती आहे का, एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे की ती माणसं गरीब जरी असली, पैशाने गरीब असली, तरीही मनाने खूप श्रीमंत आहेत याचा विचार कोणीच करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर आजीला हा अधीरामधला झालेला बदल दिसत असतो. अधीराला आजी म्हणते की असाच संसार करायचा असतो. आणि त्यानंतर आता इकडे समर पाहत असतो. समर म्हणत असतो की काकू, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. इथून पुढे जर तुला कोणी पैसे मागितले तर तू त्यांना पैसे द्यायची गरज नाही. त्या क्षणी मला सांग, मी बघून घेईल काय करायचं आहे ते आणि कोणाला पैसे द्यायचे, काय करायचं ते. आणि राहिला प्रश्न अधीराच्या संसाराचा, अधीराच्या संसारासाठी जे काही लागेल ते सगळं करायची माझी तयारी आहे. आणि कोणत्याही क्षणी अधीराला जी काही मदत लागेल ती सगळी मदत करायला मी तयार आहे, असं जेव्हा समर सांगत असतो. तेव्हा मात्र आता इकडे मल्लिकाच्या मात्र वाट लागलेली असते. मल्लिकाला कळायचं बंद झालेलं असतं. मल्लिका म्हणत असते म्हणजे म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?
तेव्हा समर सांगू लागतो की मला काहीच नाही म्हणायचं, मी फक्त तुला एवढंच सांगतोय की जेव्हा कधी अधीराच्या सासूबाईने तुला पैसे मागितलेले असतील तेव्हा तू परस्पर त्यांना पैसे देऊ नकोस. आणि इकडे अधीरा मात्र स्पष्टपणे सांगत असते की आईंनी लग्नामध्ये जे काही बांगड्यांचं प्रकरण झालेलं आहे त्या व्यतिरिक्त कधीही 1 रुपया मागितलेला नाही. आणि मी स्पष्टपणे सांगते, माझ्या सासूबाईंची बाजू घेते तुम्हाला असं वाटेल, पण त्या मनाने खूप चांगल्या आहेत. मान्य आहे, त्या गरीब परिस्थितीत राहिलेल्या आहेत, त्यांनाही वाटतं त्यांच्याही घरात सगळ्या सुविधा असाव्या आणि त्यात माझं लग्न झालेलं असलं तरीही मी त्यांना काहीच मदत करत नाही आहे, म्हणून त्यांची जरी चिडचिड होत असली तरीही त्या मनाने चांगल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न कोणीही करू नये, असं अधीरा स्पष्टपणे सांगते. थँक्यू.